चितळ्यांची भाकरवडी घोडक्यांचे पेढे, चितळ्यांची भाकरवडी घोडक्यांचे पेढे, दुर्वेशचं नाव घ्यायला कशाला घेऊ वाढे वेढे. आपलं कधीतरी आपलं तुटतं काही गोष्टी, म्हणजे जसं की डाएट म्हणा की ते तुटतं, एक्सरसाइज बुडतो. पहिल्या पाडव्याला मला आठवतंय माझ्या नवऱ्यानी असे खूप सारे गिफ्ट्स ठेवले होते माझ्यासाठी. म्हणजे एकातनं एक शोधायचं, दुसऱ्यातनं तिसरं शोधायचं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. गुढीपाडवा आहे आणि तुम्हा सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि धनश्री माझ्यासोबत आहे. धनश्री कशी आहेस? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी खूप छान आहे. हिंदू नववर्षाचं दणक्यात स्वागत करायचं असं ठरवायचंच असतं ना आपण दरवर्षी. हो म्हणजे काय, का नाही. आणि आपला सण आहे, आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्ष सुरू होतं आता, तर ऑफकोर्स तो उत्साह आणि ती ऊर्जा आहेच. त्यामुळे येस. पण लग्नानंतरचा पहिला पाडवा आठवतोय? हो ऑफकोर्स आठवतोय. ऍक्च्युली प्रत्येक पाडवा हा स्पेशलच आहे, कारण ऑलमोस्ट प्रत्येक पाडव्याला काही ना काहीतरी असं विशेष घडतंय. म्हणजे माहित नाही, असं ठरवून काहीच नाही, पण काही ना काहीतरी विशेष छान घडत असतं. त्यामुळे आठवतो. लग्नानंतरचे सगळे पाडवे आठवतात. पहिल्या पाडव्याला मला आठवतंय माझ्या नवऱ्यानी असे खूप सारे गिफ्ट्स ठेवले होते माझ्यासाठी. म्हणजे एकातनं एक शोधायचं, दुसऱ्यातनं तिसरं शोधायचं वगैरे, असं काहीतरी एक छोटासा छान गेम खेळलो होतो आम्ही. आणि मग फायनल गिफ्ट वगैरे. सो मला चांगलंच आठवत आहे. पण आता जरा कुठेतरी मुलासोबत वेळ काढायला मिळतोय असं वाटतंय. हा, जरा आता सिरियल नाही करत आहे, त्यामुळे येस. पण 2025 मध्ये काय धमाका घेऊन असं खरं तर अजून काही ठरवलं नाहीये. जशी येत आहेत तशी कामं मी करतेय, घर आणि बाकी सगळ्या गोष्टी सांभाळून करून. मे बी सिरियलच्या दृष्टिकोनातून थोडं कमी झालंय, पण ऑफकोर्स मला सिरियल करायला आवडतंच. त्यामुळे आय एम लुकिंग फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. पण येस, बघूयात. मला वाटतं काळच सांगेल किंवा हे नवं वर्ष सांगेल की मी काय घेऊन येते. पण 2025चा संकल्प काय आहे धनश्रीचा? हा दरवर्षी फिटनेसचा संकल्प असतोच माझा, आणि तो आयुष्यभर राहायलाच पाहिजे असं मला वाटतं. मी त्यातली मुलगी नाही आहे की नाही मी संकल्प करतच नाही वगैरे, असं नाही. मी करते, आणि तंतोतंत नाही मी म्हणणार पाळत, पण ॲट सम एक्सटेंट मी खरोखर प्रयत्न करते जे काही संकल्प केलेत त्यासाठी. ऑफकोर्स आपलं कधीतरी आपलं तुटतं काही गोष्टी, म्हणजे जसं की डाएट म्हणा की ते तुटतं, एक्सरसाइज बुडतो. सो येस, तसं आहे. पण ह्या वर्षी मी डायरी लिहितेय. सो म्हणजे खूप असं नाही की नाही का रोज काय काय घडलं, असं नाही. एक अगदी 2-3 वाक्यामध्ये पण मी खर्च किती केला या महिन्यात, आणि मी कमवले किती पैसे, या छोट्या छोट्या गोष्टींची नोंद मी करते ह्या वर्षी तरी. म्हणजे ते सुरू झालंय माझं. या वर्षी ही गोष्ट आपण करायचीच नाही ठामपणे, अशी कोणती गोष्ट ठरवली? खूप कमी झोपणे, शुगर इंटेक कमी करणे. पण यु नो आपले सणवारच किती आहेत ना, त्यामुळे आपण चीट करतोच. धनश्री आहे आणि तिथे उखाणा नाही झाला हे होऊ शकत नाही, तर एक तरी उखाणा झालाच पाहिजे. मला ना एकच उखाणा येतो, मी दरवर्षी तोच घेते. हा, मी पुण्याची आहे, ठीक आहे, सो बेअर विथ मी. चितळ्यांची भाकरवडी घोडक्यांचे पेढे, चितळ्यांची भाकरवडी घोडक्यांचे पेढे, दुर्वेशचं नाव घ्यायला कशाला घेऊ वाढे वेढे. पण पुण्याची आहेस तर पुण्यात दणक्यात हा सण साजरा केला जातो. ढोल पथकात कधी सहभागी झालेली नाही. खरं तर मला इच्छा आहे, पण खरंच सांगते, इतके वर्ष खूप कामामध्येच होते. म्हणजे ऑलमोस्ट माझे सण आधी मी सिरियलमध्ये साजरे करते आणि मग प्रत्यक्षात साजरे करते, असं व्हायचं. पण आय थिंक हे पहिलं वर्ष आहे की मी असं छान सगळीकडे जाते, सगळ्या फंक्शन्सना जाते वगैरे. त्यामुळे यावर्षी जरा छान वेळ मिळतोय मला. मग आता जसं ठरवलं तसंच हे वर्ष तुला जाऊ. फक्त एक छोटंसं मी सेगमेंट आलाय, नारी इन साडी. सो पहिले विचारेल की या लुक बद्दल काय सांगशील? सुंदर दिसतेस, मराठमोळा लुक नेहमीच सारखाच असतो, काय सांगशील या लुक? असं काही ठरवलेलं नाही. आज इन्स्टिंक्ट काय आज चिरायूची पार्टी आहे, आज चिरायूचा फंक्शन आहे, काय गुढीपाडव्याचं काय नेसायचं. जरी काठ तर मला आवडतं, मला प्युअर सिल्क आवडतं, तर
ही साडी नेसलेली आहे, पण अगदीच म्हणलं खूप पण नटायला नको, अगदीच नाही का भरजरी ब्लाऊज वगैरे, सो सिम्पल ब्लाऊज घातलेला आहे. मी ऑनेस्टली सांगू, असं काही यामागे खूप कोणीतरी डिझायनर कोणीतरी हे असं काही नाही, नॉर्मल माझ्याकडे जे होतं ते मी घातलेलं आहे. नेसलेली साडी कधी घेतली होतीस? नाही, ही कोणीतरी दिली आहे मला, पण मला ब्रँडचं ऑनेस्टली नाव नाही आठवते, पण जसं मला आठवेल तसं मी त्यांना टॅग करीन इंस्टाग्रामवरती. साडी कशी आहे, काय आहे, कपड्याचं सूत कोणतं आहे? मला असं वाटतं की हे प्युअर सिल्क असावं, कारण ती इतकी छान पटकन बसलीये, बिलकुल म्हणजे मला वेळच नाही लागला ही साडी नेसायला. आणि शक्यतो मी असं ऐकलंय किंवा आपण बघतो पण नाही का, की जी पटकन बसते, जी सुंदर अशी पटापट त्याच्या निर्या होतात, तर ती शक्यतो प्युअर सिल्क असते, तर ती प्युअर सिल्क असावी असं मला वाटतं. बट पहिल्यांदा साडी स्वतःसाठी कधी खरेदी केली? पहिल्यांदा स्वतःसाठी साडी लग्नाच्या आधीच खरेदी केल्या, त्याच्या आधी कधीही स्वतःसाठी साडी खरेदी केलेली नाहीये. आता कपाटात असलेली सगळ्यात महागडी साडी कोणती आणि कितीची असेल? अरे बापरे, आहेत चांगल्यापैकी साड्या आहेत, पण का मला असं वाटतं साड्यांचं मोल किमतीत मोजावं आपण. साडी मला असं वाटतं ही भावना आहे, अत्यंत नाही का आपण जपून ठेवतो साडी, आणि नाही का आपल्याला फार असं छान वाटतं आपल्या आजीची साडी, आईची साडी, ह्याची साडी, सो मला वाटतं आपण त्याला पैशात नको मोजूयात. पण येस, माझ्याकडे सुंदर सुंदर साड्या आहेत, प्युअर सिल्कच्या साड्या मला भयंकर आवडतात. येस. पण पहिल्यांदा कोणाची साडी आणि कधी नेसलेलीस? कारण असं असतं की पहिल्यांदा आपण आईची, आजीची अशीच साडी नेसतो, कधी नेसली? आईचीच की. मला वाटतं माझं काहीतरी डान्सचा वगैरे कार्यक्रम किंवा लग्नाच्या आधी, तेव्हा मी ऍक्टर लग्नाच्या आधीपासून आहे ना, तर मग इव्हेंटला वगैरे जाताना स्वतःच्याकडे कुठे साड्या वगैरे होत्या, तेव्हा आईच्याच नेसायचे. सो मला आठवतं की इव्हेंटसाठी आईची साडी नेसायचे. खूप छान, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच, आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप येस, तुम्हाला सुद्धा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.